नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण देवगडचे फ्रेश आंब्यापासून मस्त श्रीखंड करणार आहोत, आम्रखंड करणार आहोत। तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत रेसिपीचे व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप सोपी रेसिपी आहे, अगदी कमी साहित्यात दाखवणार आहे। तर या ठिकाणी हे बघा, कपडा घेतलेला आहे व्हाईट कॉटनचा, अगदी पातळ कपडा घेतलेला आहे। तर दही घेतलेला आहे मी अर्धा किलोच्या आसपास आणि घट्ट दही घ्यायचं। आपण या कपड्यामध्ये घालूया दही आणि दहीमधला जो पाणी असतो तो पूर्णपणे काढून घ्यायचा, अगदी लोणी तयार करायची अगदी घट्ट। तर आता कपड्याला छान अशी गाठ मारून घ्यायची। तर तुम्हाला बघा दिसेलच, हे बघा असं एकसारखं घ्यायचं आणि मस्त गाठ मारून घ्यायची। तरी हे रात्री करायचं, म्हणजे 8 तास तरी हे दही आपण एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं, म्हणजे पूर्णपणे त्यातला जो पाणी आहे तो निघून जाणार। त्यात आपण गाठ मारून घेऊ छानपैकी। हे बघा हळूहळू सगळं पाणी निघतोय आणि रात्रभर आपण गाठ मारून ठेवली की पूर्णपणे त्यातला पाणी निघून जाईल। तर आता आपण दुसऱ्या दिवशी बघूया। तर दिवस दुसरा, तर हे बघा या ठिकाणी मी 3 आंबे घेतलेले आहेत। आता आपण याचा आमरस तयार करू। आता हे बाजूला करू। तो हे बघा ह्या ठिकाणी रात्री मी दही कपड्यामध्ये बांधून ठेवला होता, त्यातला जो जेवढा पाणी होता तो सगळा काढून निघून गेलेला आहे, म्हणजे अगदी लोणी तयार झालेला आहे। हे बघा अशा प्रकारे घट्ट दही आता आपण बाउलमध्ये घालूया। मस्त घट्ट झालेला आहे आणि शक्यता दही हे थोडं फार आंबट असणं गरजेचं आहे। आंबट असेल तरच ते आम्रखंड खट्टा मिठा लागेल। जर गोड दही वापरला तर ते जी आपल्याला जी टेस्ट पाहिजे ती येणार नाही। तर हे लक्षात ठेवा की दही आंबट असणं खूप गरजेचं आहे थोडंफार। तर आपण यामध्ये मिल्क मेड घालूया 1 कप। समजा मिल्क मेड नसेल किंवा नसेल टाकायचं तुम्हाला, तर तुम्ही पिठी साखरेचा पण वापर करू शकता। पिठी साखर तुम्ही 2 कप घ्या, तरी मिल्क मेड हे खूप गोड असतं, त्यामुळे मी 1च कप घेतलेला आहे। जर पिठी साखर वापरायची असेल तर 2 कप घ्या। तर आता आपण छान 2 मिनिटे फेटून घेऊ अगदी स्पीडने। ज्यात जी गट्टे आहे, मिल्क मेड हे सगळं आपण एकसारखं यामध्ये मिक्स करून घेऊ। तर हे बघा झालेलं आहे। आता यामध्ये आपण आमरस घालूया, जो आपण 3 आंब्यापासून आमरस तयार केला आहे तो घालूया। तरी 1 कप मोठा 1 कप आमरस तयार केला मी 3 आंब्यापासून। हे सगळं व्यवस्थित आपण बाउलला असेल तो सगळं काढून घ्यायचं आणि ते सुद्धा छान असं 3-4 मिनिटे अगदी स्पीडने फेटून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे अगदी सोप्या सिंपल पद्धतीने तुम्हाला आम्रखंड रेसिपी मी करून दाखवलेली आहे। आता गरमागरम पुरीसोबत आम्रखंड आपण सर्व करूया। आता बाउलमध्ये काढू आणि थोडंसं गार्निश करूया। तर अशा प्रकारे रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी आजची, तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा, ते मी न विसरता। आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। आणि आम्रखंड तुम्ही ब्रेडला लावूनसुद्धा खाऊ शकता, मुलांना तर खूपच आवडेल, कारण की ते थोडंफार आम्रखंडाची जी टेस्ट असते ते मँगो आईस्क्रीम असं तसं सेम लागतं। तर हे झालं, तर गरमागरम पुरी ठेवूया त्यासोबत। छान असं आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे, खूप सुंदर वाटतं आणि आता असं तोंडाला पाणी सुटलं आहे। तर अशा प्रकारे रेसिपी करून बघा आणि सोपी रेसिपी आहे, ती कमी साहित्यात दाखवलेली आहे। तर रेसिपी